नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरनं जे राजकारण सुरू झालंय ते थांबायचं काही नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस ते अधिकाधिक पेटत चाललंय. दुसरीकडे आता सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्र आपल्या हाती घेतील याची चर्चा सुरू झाली आहे. ती सूत्र हाती घेतल्यानंतर त्या आपल्या पक्षावर एक कमांड निर्माण करतील आणि मग त्यानंतर त्या राज्यव्यापी दौरा सुद्धा करणार आहेत. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आज विद्या प्रतिष्ठानच्या पटांगणावर जय पवार, पार्थ पवार, रोहित पवार किंवा पवार कुटुंबियातले अजून काही मंडळी, त्याचप्रमाणे विद्या प्रतिष्ठानचे काही विश्वस्त, हे सगळे त्या मैदानावर गेले होते ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या ठिकाणी अजित पवारांचं एक स्मारक उभं करावं अशी पवार कुटुंबियांची म्हणजे पार्थ पवार यांची एक इच्छा आहे. त्या दृष्टीनं आज शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या समवेत सुद्धा एक बैठक झालेली आहे. ही सगळी स्थिती एकीकडे आहे आणि दुसरीकडे विलिनीकरणाचा जो काही मुद्दा आहे तो काही थांबताना दिसत नाहीये. आणि आता या मुद्द्यामध्ये धर्मराव बाबा अत्राम यांनी जे 3 महत्वाचे मुद्दे म्हणूयात किंवा 3 महत्वाच्या अटी या त्यांनी समोर आणलेल्या आहेत. आणि या अटी म्हणजे विलिनीकरणाच्या मुद्द्यावरनं जे काही राजकारण आहे त्यातले या कळीचे मुद्दे ठरणार आहेत. नेमकं धर्मराव बाबा अत्राम यांनी कोणत्या 3 मुद्दे किंवा 3 अटी टाकल्या आहेत, त्या अटींचे अर्थ काय होत आहेत हे आपण सगळं बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मंडळी, मी जसं म्हटलं की विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्याकडे आपल्याला 2 अँगलनी बघावं लागणार आहे. अजित पवार जेव्हा होते तेव्हा अजित पवारांच्या काळामध्ये विलिनीकरणाची चर्चा सुरू होती का, तर हो, 100% होती. या बाबतीमध्ये त्यांच्या अनेकदा शरद पवार गटाच्या नेत्यांबरोबर बैठकाही झालेल्या आहेत. आणि असंही म्हटलं जात आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये निश्चित निर्णय होणार होते. पण आता परिस्थिती बदलली. अजित पवारांच्या आकस्मिक निधनामुळे, अपघाती मृत्यूमुळे आता परिस्थिती बदलली आहे. आता विलिनीकरण होईल का, हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे. याचं कारण अजित पवारच्या काळामध्ये जर विलिनीकरण झालं असतं तर त्या विलिनीकरणाच्या 2 राष्ट्रवादी जेव्हा एक झाले असते तेव्हा त्या राष्ट्रवादीवर अजित पवारांचं वर्चस्व राहिलं असतं आणि ते इतर सगळ्या आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना ते मान्य झालं असतं. पण आता अजित पवारच नाही आहेत. त्यामुळे याच्या नंतर जे विलिनीकरण होईल त्याची सूत्र कोण हाती घेणार, राष्ट्रवादीचा सर्वेसर्वा कोण असणार, अध्यक्ष नेतृत्व कोणाकडे असणार, हा तो कळीचा मुद्दा आहे. सगळेच जण चर्चा करतायत पण या मुद्द्यावर कोणी चर्चा करत नाहीये. आणि या मुद्द्यावर म्हणजे अगदी सुनील तटकरे सुद्धा बोलतायत, प्रफुल्ल पटेल सुद्धा बोलतायत, पण तरी हा जो महत्वाचा मुद्दा आहे याच्यावर ना अजित पवार गटातले लोक बोलतायत ना शरद पवार गटातले लोक बोलतायत की जेव्हा हे सगळं एकत्रीकरण जर झालं तर याचं नेतृत्व कोणाकडे आहे. आणि तोच मुद्दा धर्मराव बाबा अत्राम यांनी समोर आणलेला आहे. त्यांनी 3 अटी ठेवलेल्या आहेत आणि त्या 3 अटी म्हणजे अत्यंत थेट धर्मराव बाबा अत्राम यांनी या अटी मांडलेल्या आहेत की ज्या स्पष्ट आणि थेट आहेत, की ज्याचाच विचार तुम्हाला करावा लागणार आहे. याच्याशिवाय म्हणजे हे जे 3 मुद्दे आहेत याच्याशिवाय या एकत्रीकरणाची चर्चा होऊ शकत नाही अशी स्थिती आहे. मग धर्मराव बाबा अत्राम काय म्हणतायत, पहिला मुद्दा त्यांनी काय मांडलाय की कोणत्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुणामध्ये होणार आहे. म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार आहे
की अजित पवारांची राष्ट्रवादी ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन करायची आहे. हा पहिला मुद्दा त्यांनी मांडला. याच्या मागचा अर्थ असा आहे की जर शरद पवारांचे राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जर का विलीन होणार असेल तर त्याचं नेतृत्व हे सुनेत्रा पवारांकडे आलं आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी शरद पवारांच्या मध्ये जर का विलीन होणार असेल तर त्याचं नेतृत्व अर्थातच शरद पवारांकडे गेलं. त्यामुळे कोणती राष्ट्रवादी कोणामध्ये विलीन होणार आहे हे आधी स्पष्ट करा. हा पहिला मुद्दा आणि हा कळीचा मुद्दा आहे. दुसरा जो त्यांनी ज्याला आपण म्हणूयात की दुसरी अटच म्हणूयात ती अशी टाकलेली आहे की आमची जी राष्ट्रवादी आहे त्याच्या नेत्या त्याच्या अध्यक्षा या सुनेत्रा पवार आहेत आणि राष्ट्रवादी जर का विलीन झाली तुमची तर सुनेत्रा पवार याच अध्यक्षा असणार आहेत. त्यामुळे त्याच जे सांगतील तेच पक्षामध्ये होईल, तेच निर्णय पक्षामध्ये होतील, इतका थेट त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. म्हणजे काय तर सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला काम करावं लागणार आहे. आता या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटातले आमदार काही असतील, खासदार काही असतील, त्यांना काही प्रॉब्लेम नसेल, पण मग प्रॉब्लेम कोणाला येईल तर प्रॉब्लेम येईल सुप्रिया सुळेंना. सुप्रिया सुळे ह्या काही सुनेत्रा पवारांच्या अंडर काम करणार आहेत का तर नाही. आज सुनेत्रा पवार या अनुभवानी सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवार यांच्यापेक्षा अनुभवानी मोठ्या आहेत. आज त्या 3 टर्म खासदार राहिलेल्या आहेत आणि अशा सुप्रिया सुळे या काही सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली काम करतील का? ते जे काही निर्णय देतील ते मान्य करतील का? किंवा सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंना जे सांगतील की तुम्हाला हे करायचं आहे, तुम्हाला केंद्रीय पातळीवर लक्ष घालायचं आहे, तर सुप्रिया सुळे ऐकतील का? हा मुद्दा आहे. ही दुसरी अत्यंत महत्वाची अट ही धर्मराव बाबा अत्राम यांनी पुढे आणलेली आहे की सुनेत्रा पवार याच लीड करतील, त्याच आमच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला जर एकत्र यायचं असेल, ती जर तुमची तयारी असेल तरच हे एकत्रीकरण विलिनीकरण होईल. तिसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की अजित पवार हे राष्ट्रवादीतनं बाहेर पडले, तेच मुळामध्ये आपण ज्याला म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेत पण विकासाचं राजकारण करण्यासाठी, विकासाच्या बरोबर जाण्यासाठी ते सत्तेमध्ये आम्ही लोक आलेलो आहोत. म्हणजे अजित पवार जे बाहेर पडले त्यांनी आपली विचारधारा सोडलेली नाही आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली आहे का तर नाही. आणि अगदी आतापर्यंत आपण बघितलंय अजित पवार शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर अत्यंत ठाम राहिलेले आहेत. पण विकासाच्या प्रवाहाबरोबर आपल्याला जावं लागेल, विकासाच्या राजकारणामध्ये आपल्याला उतरावं लागेल. आपण विरोधात बसून आपण विकास नाही करू शकत, हे अजित पवारांनी ओळखलं, म्हणून ते शरद पवारांची साथ सोडून बाहेर पडलेले. त्यामुळे जे आमच्या बरोबर आमच्या पक्षामध्ये विलिनीकरण करण्याचं जे काही कोणी विचार करत आहे ते सत्तेबरोबर येणार आहेत का, हा पहिल्यांदा त्यांनी मुद्दा क्लिअर करावा. ते एनडीए मध्ये सामील होणार आहेत का, ते युपीए मधनं बाहेर पडणार आहेत का, हे आधी त्यांनी स्पष्ट करावं, असं धर्मराव बाबा अत्राम यांनी म्हटलेलं आहे. आता बघा, म्हणजे आता जे 3 मुद्दे आहेत किंवा 3 अटी ज्या आहेत, ज्या धर्मराव बाबा अत्राम यांनी पुढे आणलेल्या आहेत, याच खऱ्या महत्वाचे कळीचे मुद्दे आहेत. म्हणजे याच्या पुढच्या काळात कधीही जेव्हा विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होईल, आता ती चर्चा सुरू होईलच का हे आत्ता तरी तुर्तास तरी लगेचच दृष्टिक्षेपात दिसत नाही. पण याच्या बाबतीमध्ये शरद पवारांनी ती खिडकी उघडी ठेवलेली आहे की आगामी काळात चर्चा होऊ शकते. ती कशी तर शरद पवार असं म्हणालेत की अजितदादांच्या बरोबर जयंत आमचे पाटील जे आहेत ते चर्चा करत होते, मी काही स्वतः या प्रक्रियेमध्ये नव्हतो, त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव घेतलेलं नाहीये. म्हणजेच याचा अर्थ शरद पवारांना हे सूचित करायचं आहे की जर पुढच्या काळामध्ये विलिनीकरणावरनं कोणाला जर का चर्चा करायची असेल
तर तुम्ही जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा करू शकता. आता जेव्हा सुनेत्रा पवार या सगळ्या पक्षाची कमान आपल्या हातामध्ये घेतील, त्या जेव्हा अध्यक्षा होतील आणि त्या जेव्हा प्रथम बोलतील, आत्ता काय होतंय, आत्ता सगळे बोलतायत पण त्या बोलण्याला काही तसा अर्थ नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना बोलावंच लागणार आहे आणि त्या बोलतीलही. आणि मग तेव्हा त्या ज्या काही बोलतील ते फार महत्वाचं असेल आणि पुढच्या राजकारणाची दिशा ही नेमकी कशी असणार आहे हे सुनेत्रा पवार जेव्हा बोलतील तेव्हाच ते स्पष्ट होणार आहे. आणि म्हणून आत्ता जे हे काही विलिनीकरणावरनं सगळं जे राजकारण सुरू झालंय ते इतक्यात शमेल असं वाटत नाही जोपर्यंत सुनेत्रा पवार यावर कोणतंही भाष्य करतील तोपर्यंत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचे देखील मुद्दे किंवा तुम्हाला यावर काय वाटतंय, धर्मराव बाबा अत्राम यांनी ज्या 3 अटी समोर आणलेल्या आहेत या बाबतीत तुमचं मत काय आहे तुम्ही जरूर कळवा. आणि पाहत राहा प्राईम टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.